नशे में धुत 3 लड़कियों ने काटा हंगामा। विरार पश्चिम के पंखा फास्ट नामक बार और रेस्टोरेंट में 3 लड़कियां शराब के नशे में धुत होकर हंगामा करने लगी। ये बात पुलिस तक पहुंची और जब पुलिसकर्मी घटनास्थल पर पहुंचे तब उनके साथ भी गाली गलौज और बदसलूकी की गई। ये बात कैमरे में कैद हो जाने से ये वीडियो वायरल हो गई। शराब में धुत इन 3 लड़कियों का रवैया वीडियो फुटेज में दिखाई देता है। जब लड़कियां पंखा फास्ट नाम के बार एंड रेस्टोरेंट से बाहर निकली तब उनके होश ठिकाने पर नहीं थे। पुलिस को देखते ही और गाली गलौज करने लगी। अचानक पुलिस अफसर की वर्दी पर हमला कर दिया। बड़ी मुश्किल से पुलिस ने उन्हें काबू किया। तब तक महिला पुलिसकर्मी को काटा था। अब अरनाला पुलिस विभिन्न धाराओं के तहत कार्रवाई करने में जुट गई है। हमारे एरिया में एक रेस्टोरेंट बार है, वहां पे हमें एक कॉल प्राप्त हुआ था कि कुछ महिलाएं दारू पी के हंगामा कर रही है। मौके पे हमारे जो पुलिसकर्मी वहां पे पहुंचने के बाद वो महिलाओं को हमने शांत रखने की पूरी तरह से कोशिश की, पर वो महिलाएं नहीं मानी। उन्होंने पुलिस के ऊपर भी हमला करने की कोशिश की है। इसी दौरान हमने तीनों महिलाओं के ऊपर एक विविध धाराओं के अंतर एक केस दर्ज किया है और अभी वो महिलाओं को पुलिस कस्टडी एक दिन के मिलने के बाद उनको अभी न्यायालयीन कस्टडी में रखा गया है। पूरी मामले की जांच हमारे PSI भद्र शेट्टे सर जो है अरनाला के, वो कर रहे हैं। उसी मामले को हमारे जोन 3 के पुलिस उपायुक्त श्री बजबले सर, हमारे ACP नाला सोपारा विभाग श्री लगारे सर और हमारे सीनियर PI श्री विजय पाटिल सर, इनके मार्गदर्शन के अंदर ये सब जांच कार्रवाई चालू है। आदित्य ठाकरे की बाइक रैली। पालघर जिले के महाविकास अघाड़ी के उम्मीदवार भर्ती कामड़ी के प्रचार हेतु बाइक रैली वसई में निकाली गई, जिसमें आदित्य ठाकरे शामिल हुए। इस मौके पर उन्होंने केंद्र सरकार पर टीका किया, मगर हितेंद्र ठाकुर की बहुजन विकास अघाड़ी पर टीका नहीं की। ये रैली भर्ती कामड़ी के प्रचार के लिए निकाली गई थी, विरार से निकाली गई थी, जिसमें महाविकास अघाड़ी के सभी घटक शामिल हुए थे। रैली के बीच पत्रकारों से बातचीत में उन्होंने कई विषय पर अपनी बात रखी, जिसमें वार्ड 1 बंदर प्रादेशिक पक्ष पर उन्होंने कहा कि शिवसेना उद्धव पार्टी एक ही पार्टी रहेगी। जिन्होंने पार्टी की निशानी चोरी की है वो हम न्यायालय से वापस ले लेंगे। इलेक्टोरल बॉन्ड सबसे बड़ा घोटाला है। औरंगाबाद का नाम बदलने के बाद कोई दंगा नहीं हुआ। नवी मुंबई एयरपोर्ट का नाम दीवा पाटिल अब तर्क नहीं दिया गया। कोविड के दौरान हमारी सरकार लोगों को मदद दे रही है। जिन्होंने पार्टी और निशानी चोरी की है उन्हें शरद पवार पर बोलने का अधिकार नहीं। उद्धव साहब उनके साथ नहीं है, इसलिए मोदी और शाह को प्रचार करना पड़ रहा है। आहे की या निवडणुकीच्या नंतर जवळपास जे इथले प्रादेशिक पक्ष आहेत हे काँग्रेसमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणूनच राहणार आणि आम्ही जसे आहोत तसे राहून देशाच्या हिताचं बोलत. पण शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गट हे त्याच विचारसरणीचे आहेत असं सांगितलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जसा आहे तसा राहू. दोन्ही पक्ष त्याच विचारसरणीचे आहेत असं. आम्ही देश हिताच्या विचारसरणीचे आहोत आणि ते काम करत राहू. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्ष जसा आहे तसा राहू. जे गेलेलं चिन्ह आहे, जे गेलेलं पक्ष ज्या चोरांनी पक्ष आमचा घेतलाय तो पक्ष आम्हाला परत सुप्रीम कोर्टाकडून मिळेल ही आशा आहे. पण आपण पाहत असाल जनतेचं प्रेम आणि देशभरात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही जाऊ. भाजपाने रेमेडिसिवीर बनवताना लाखोचा निधी घेतला, काय म्हणाल त्याबद्दल? मला वाटतं धंदा लो हा प्रकार जो आहे नुसतं एका गोष्टीबद्दल नाही तर देशभरात अनेक वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टसाठी आपण पाहिलेला आहे. मुख्य गोष्ट हीच आहे की इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा जो स्कॅम आहे जगातला कदाचित सर्वात मोठा स्कॅम हा देशासमोर आलाय. तो एक स्कॅम आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहत असाल रेवन्नाचा जो राक्षस आहे तो देखील आज पळालेला आहे आणि केंद्र सरकार त्याला परत आणण्यासाठी काहीच करत नाही. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरांची जी याचिका होती त्या हायकोर्टाने फेटाळली, त्याबाबत मला वाटतं मुख्य गोष्ट हीच आहे. आमच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर झालेलं, उस्मानाबादचं नाव धाराशिव झालेलं. पण हे सगळं होत असताना कुठेही दंगली घडल्या नाहीत. सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन केलं. दुसरी गोष्ट अशी आहे सर्वात महत्वाची आहे, हे मी सतत विषय हा घेत आलेलो आहे. नामकरणचा विचार करायचा असेल तर आपण त्या औरंगाबाद एअरपोर्टचं नाव छत्रपती संभाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट हे ठेवलं होतं. 4 वर्षापूर्वी हा निर्णय घेतला होता विधान भवनात आणि केंद्र सरकारकडे पाठवलेला. केंद्र सरकारने याच्यावर काहीच केलेलं नाही. नवी मुंबई विमानतळाचं नाव श्री दिबा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे दिलं होतं, पण ते अजून मान्य केलं नाही केंद्र सरकारने. पण अयोध्येमध्ये नाव बदललेलं आहे, गोव्यामध्ये नाव बदललेलं आहे. म्हणजे हा महाराष्ट्राला असं काही वागणूक मिळत आहे केंद्र सरकारकडून किंवा भाजपाकडून हा प्रश्न आहेच. आदित्य साहेब 3 टप्प्यामधलं आता इलेक्शन संपलेलं, मतदान संपलेलं आहे, परंतु आता जे 4थ्या टप्प्या 5व्या टप्प्यामधलं जे मतदान आहे त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे प्रचार घेत असताना आपल्याला दिसतात. आज 13 तारखेला कदाचित अमित शहा आणि पंतप्रधान मोदींची सभा लागण्याची शक्यता आहे. काय याचा संकेत काय? आपण महाराष्ट्राची जनता म्हणून हा विचार करायला पाहिजे की गेल्या 5 वर्षात हे मोठे नेते कुठे होते, आपल्या राज्यात का नाही आले. कोविडच्या काळात जेव्हा इथे महाविकास आघाडी
राष्ट्रवादीचं सरकार होतं, आपण पाहिलं असेल हॉस्पिटल बांधण्यापासून ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्यापर्यंत, जेव्हा कोविडचं काम आपलं चालू होतं किंवा टोकतेसारखं वादळ येऊन गेलं, तेव्हा हे भाजपचे मोठे नेते देशात जे मंत्रिपदांवर वेगळ्या गुजरातला गेले, तिथे 1,500 कोटीचं त्यांनी फंड दिला, महाराष्ट्राला 1 रुपया दिला नाही. तर ही वागणूक महाराष्ट्राला का मिळते आणि प्रचारात असताना का इथे यावं लागतं, हा देखील विचार आपण सर्वांनी करावा. पण आता मोदीजींच्या ज्या सभा वाढल्या जात आहेत त्यामधले काय संकेत वाटतात? कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती त्यांच्यासोबत नाहीये, म्हणून त्यांना दुप्पट तिप्पट सभा घ्यायला लागतात. तरी देखील महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत राहील. सर, कालच्या मतदानामध्ये एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की ठाकरे गटाची शिवसेना ही काँग्रेसमध्ये. बघा, पक्षचोरांनी आणि बापचोरांनी पवारसाहेब काय बोललेत, उद्धवसाहेब काय बोलले, त्याच्यावर बोलण्याचे त्यांना काही अधिकार नाहीये. हे लोक जे आहेत ते डरपूक होते, म्हणून ते गुवाहाटी गोवाला वगैरे पळून गेले होते. त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही. पालघर जिला के तलासरी तहसील में एक नाबालिग लड़की के साथ यौन उत्पीड़न की चौंकाने वाली घटना घटी है। इंस्टाग्राम पर दोस्ती कर 15 साल की लड़की पर यौन उत्पीड़न का मामला सामने आया है। तलासरी पुलिस ने इस मामले में 2 आरोपियों को हिरासत में लिया है। गुजरात महाराष्ट्र सीमा पर स्थित संजान की रहने वाली नाबालिग लड़की को तलासरी में बुलाया गया और एक खेत में बलात्कार किया गया। पुलिस ने एक आरोपी को तलासरी के उधवा से और दूसरे आरोपी को तलासरी के वडावली से गिरफ्तार किया है। आरोपियों के नाम राहुल दलवी और नितेश विज हैं और उन्हें कोर्ट में पेश किया गया है।